नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. तर आज आहे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार. म्हणून मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं पण निघालो होतो मंदिरामध्ये. आमच्या घराजवळच गोदावरी नदीच्या काठावरती एक निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे. तर आम्ही दोघं पण मंदिरात जात होतो. ह्या ज्या लेडीज दिसत आहेत ह्या पण सगळ्या मंदिरात जात आहे. म्हणून असं वाटत होतं की मंदिरात थोडीफार गर्दी तर आज असेलच. आणि हे गणपतीच्या डेकोरेशनचं सामान आत्तापासूनच विकायला सुरुवात झालेली आहे. जास्त दूर नाही आहे मंदिर आमच्या घराजवळून, थोडंसं जवळच आहे. पण तरी बाबा आता घरातून निघालं म्हणजे गाडी तर लागतेच. तर मंदिरामध्ये पोचलो आम्ही, फुलं वगैरे घेतले. मंदिरामध्ये प्रवेश पण केला. प्रवेश केल्यानंतर जात होतो मग आम्ही मंदिरामध्ये आणि थोडीफार गर्दी तर दिसतच होती मंदिरामध्ये, म्हणजे जास्त नव्हती. पण तरी पण थोडी लाईन होती, एक 4-5 जरी म्हटलं तरी. त्याच्यानंतर आपला नंबर लागला. नंबर लागल्यानंतर म्हटलं लवकर पूजा आवरून घेऊ, कारण आपल्यानंतर बाकीची पण अजून लाईन होती. म्हणून काही जास्त वेळ नाही घेतला पूजा करायसाठी. आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेचच घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर काय, आधीच पोटात कावळे ओरडत होते, त्याच्यामुळे लगेच घेतला साबुदाणा बनवायला. आता कसं आहे माहिती आहे का, श्रावण सोमवारच्या उपवासाला कोणी म्हणतं खिचडी खातात, कोणी खिचडी खात नाही. तर मी असं ठरवलं होतं की मी तर बाबा खिचडी खाणार नाही. मी फक्त फळं वगैरेच खाणार. खिचडी म्हणजे तिखट आणि मीठ खाणार नाही. पण आता कसं माझ्या हसबंडला तर जमणार नाही, कारण ते जास्त उपवास वगैरे नाही पकडत. माझाच अट्टहास असतो की उपवास पकडा. मग त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खिचडी बनवली, माझ्यासाठी चहा बनवला आणि खिचडी पण झालेली आणि आपला चहा पण उकळला होता. मग दोन्ही पण पटकन प्लेटमध्ये टाकलं आणि घेतलं जेवण्यासाठी.